नमस्कार. आपण पाहत आहात दिव्य मराठवाडा न्यूज चॅनल. आज बघूया कृषी संबंधी बातमी. जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरीप पिकांवर मावा आणि तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके खरेदी करून फवारणी करत आहेत. यावर्षी या परिसरात 24 जून नंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जून महिन्यात तब्बल 22 दिवस उशिराने पेरणीला सुरुवात झाली. त्यानंतरही समाधानकारक पाऊस न झाल्याने पिके केवळ रिमझिम पावसावरच तग धरून आहेत. पावसातील खंडामुळे पिकांची वाढही खुंटली आहे. आता दररोज पडणाऱ्या हलक्या पावसामुळे शेतात दमट वातावरण निर्माण झाले असून मावा, तुडतुडे आणि इतर किडींचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांना याचा मोठा फटका बसत आहे. दुसरीकडे पावसाळ्याचे 2 महिने उलटूनही जोरदार पाऊस न झाल्याने परिसरातील विहिरींची पाणी पातळी अद्याप खोलवरच आहे. त्यामुळे खरीप पिकांसोबतच रब्बी हंगामाच्या पिकांबाबतही शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. सिंधी काळेगाव शिवारात सध्या अनेक शेतांमध्ये फवारणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. महागड्या औषधांमुळे शेतीचा खर्च वाढत असून आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त भार पडत आहे. कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना शेताची नियमित पाहणी करून प्रादुर्भाव दिसताच कृषी विभागाच्या शिफारशीनुसार योग्य कीटकनाशकांची फवारणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच शिफारस केलेल्या प्रमाणातच औषधांचा वापर करून अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्लाही दिला आहे. दरम्यान वेळेत जोरदार पाऊस होऊन पिकांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. अधिक अशा स्थानिक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दिव्य मराठवाडा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. सध्या कपाशीवर मावा, तुडतुडे हा रोगाचा प्रचंड रोग सध्या उद्भवलेला आहे आणि पाण्याचं जोरात पाणी पाऊस पडलेला नाही आहे. असे बुरबुर हे असे पाऊस चालू असल्यामुळं कपाशीवर हा मावाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर त्या पाऊस पडला तर हे होणार नाही, रोगाचं नियंत्रण राहील. पण असं जर वातावरण राहिलं तर फवारणीचा खर्च हा जास्तच राहील. नदी नाल्याला पाणी आलेलं आहे तुमच्या क्षेत्रामध्ये, सध्या परिसरामध्ये? काहीच नाही. सध्या हा चालू रोज नसता बुरबुर हा पाऊस चालू नसता. त्याच्यामुळे रोगराई वाढते का? रोगराई सध्या नियंत्रण त्याच्यामुळे ते होणार अशक्यच आहे. काय नाव तुमचं? माझं नाव गजानन भीमराव गिराम.